कॉम्पिटन्स परीक्षाभिमुखता जसं सांगितलं, मग याच्यामध्ये PYQ अनालिसिस खूप महत्त्वाचं आहे बघा. आता PYQ अनालिसिसमध्ये सुद्धा ॲक्टिव्ह PYQ अनालिसिस आपण घेऊन येत आहोत, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्याच्यासोबतच तुम्ही टेस्ट कशा देताय, म्हणजे पुन्हा पुन्हा MCQ सॉल्व्ह करताय, पुन्हा पुन्हा आन्सर रायटिंग करताय, त्याचे फीडबॅक घेताय आन्सर रायटिंगचे, किंवा टेस्टमध्ये ज्या चुका करताय MCQमध्ये तुम्ही ते कशा पद्धतीने तुम्ही अनालिसिस करताय, म्हणजे मॉक टेस्ट असतील किंवा PYQs पुन्हा प्रॅक्टिस करताना ज्या चुका होतात त्याचं अनालिसिस कशा पद्धतीने करतात, हे तेवढंच महत्त्वाचं असतं बघा. म्हणजे नॉलेज बेसवरनं चुकला, किंवा लॉजिक किंवा कॉन्सेप्ट समजलेली नव्हती, किंवा फॅक्ट बेस्ड क्वेश्चन होता, किंवा क्वेश्चन तुम्हाला येत होता तरी सुद्धा तुमचं म्हणजे इंट्युशन दुसरीकडे का गेलं वगैरे, मग या गोष्टी तुम्ही ट्रॅक करायला लागतात. त्यामुळे प्रॅक्टिस हे खूप महत्त्वाचं आहे. एक्झाम कॉम्पिटन्स परीक्षाभिमुख क्षमता, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, एक्झामिनेशन म्हणजे तलवार, मोमेंटम म्हणजे जी तलवारीची धार आहे ते, कॉन्टेंट म्हणजे तलवारीचं मटेरियल कोणत्या मटेरियलने बनलेलं आहे. तसंच हे कॉम्पिटन्स जे आहे ना, म्हणजे परीक्षाभिमुख क्षमता, तर तलवारीच्या मागचं जे मनगट आहे ना चालवणारं, जी स्किल आहे ना, ती ही क्षमता आहे बघा. ही गोष्टी आहेत. म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला असं होणार नाही की तुम्ही सगळ्याच गोष्टी रीड केल्या आहेत आणि तुम्हाला लगेच सगळ्याच गोष्टी क्वेश्चन जसे आले तसे. बऱ्याच वेळेला तुम्हाला पॉईंट जनरेट करावे लागतात. ह्या गोष्टी झालेल्या असतील तर ते पॉईंट जनरेट होतात, आणि ही आपण जबाबदारी घेत आहोत. या सगळ्या गोष्टी आपण प्रत्येक दिवशी लेक्चर घेऊन येत आहोत, UPSCसाठी सेपरेटली, MPSCसाठी सेपरेटली, आणि ॲज पर द एक्झामिनेशन डिमांड स्ट्रिक्टली आपण डिमांडला स्टिक राहणार आहोत. या गोष्टीमध्ये लक्षात घ्यायचं आपल्याला. तर हे जे स्किल आहे ही प्रॅक्टिसने येते बघा. प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही. म्हणजे आन्सर रायटिंगमध्ये सुद्धा तुम्हाला त्या टाईममध्ये आन्सर रायटिंग करायला शिकावं लागतं. सायम्युलेटेड एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. दुपारच्या टायमाला सेसॅट प्रॅक्टिस करणं, किंवा मॉर्निंगमध्ये GS प्रॅक्टिस करणं, टेस्ट घेणं GSच्या वगैरे, ह्या गोष्टी करू शकता तुम्ही. म्हणजे याच्याबद्दल आपण करून घेणार आहोत कॉम्पिटन्स परीक्षाभिमुख क्षमता ज्याला म्हणतो आपण ते.